पर्याय 1, द ड्रमॅटिक हुक. आपल्याला वाटतं की आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत, काहीही करू शकतो, पण खरोखरच असं आहे का? संविधानाने दिलेल्या या स्वातंत्र्याला नक्की कोणती लक्ष्मण रेषा आखून दिली आहे? आज आपण कलम 19 आणि 20च्या आत दडलेली हीच रंजक कथा उलगडणार आहोत. पर्याय 2, दी एज्युकेशनल ऑर एक्झाम हुक. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना कलम 19 आणि 20 नेहमीच कन्फ्यूज करतात, बरोबर? स्वच्छंदता आणि जबाबदार स्वातंत्र्य या 2 शब्दांमधली ती अत्यंत पुसटशी रेषा. आज आपण अशा काही सोप्या पद्धतीने डिकोड करणार आहोत की तुम्ही हे कधीच विसरणार नाही. पर्याय 3, द कन्व्हर्सेशनल हुक. विचार करा, तुम्हाला रस्त्यावर वाटेल तसं वागण्याचं स्वातंत्र्य दिलं तर काय होईल? गोंधळ उडेल ना? म्हणूनच संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य तर दिलंय, पण एका सेफ्टी नेटसोबत. आज आपण कलम 19 आणि 20च्या माध्यमातनं हेच सेफ्टी नेट कसं काम करतं ते समजून घेणार आहोत. चला, आज नेमकं काय काय पाहिजे ते थोडक्यात सांगतो. सर्वात आधी आपण स्वातंत्र्य आणि त्यावरचे वाजवी निर्बंध समजून घेऊ. मग आपला अभिव्यक्तीचा, माहितीचा, देशभरात फिरण्याचा आणि व्यवसाय निवडण्याचा अधिकार तपासून पाहू. आणि सगळ्यात शेवटी, जर एखाद्यावर गुन्ह्याचा आरोप झालाच तर कायदा त्याला कसं संरक्षण देतो हे पाहणार आहोत. कायद्याचा या जड जगात शिरण्याआधी थोडं मागं वळून पाहूया. संविधानाची ही सगळी गुंतागुंत बाजूला ठेवली तर या स्वातंत्र्याचा नेमका तात्विक पाया काय आहे हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे साहजिकच एक प्रश्न पडतो. लोकशाही व्यवस्थेत खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ तरी काय? निसर्गाने दिलेलं अमर्याद स्वातंत्र्य आणि एका सुसंस्कृत, प्रगत समाजात जगताना मिळणारं सुरक्षित स्वातंत्र्य. या 2 गोष्टींमध्ये जमिनी आसमानाचा फरक आहे. म्हणजे बघा, एकीकडे असते स्वच्छंदता, वाटेल तसं वागण्याची मोकळीक, आणि दुसरीकडे असतात युक्तियुक्त निर्बंध. आता समजा तुम्ही रस्त्यावरून चालताना गोल गोल छत्री फिरवत चाललात तर ती दुसऱ्याच्या डोळ्याला लागू शकते ना? किंवा एक्सप्रेसवेवर 150च्या स्पीडने बेदरकारपणे गाडी पळवली तर अपघात अटळ आहे. म्हणूनच आपल्या संविधानाने अमर्याद मनमानीला थारा दिलेला नाही. आपल्याला स्वातंत्र्य दिलंय, पण ते वाजवी निर्बंधांसह, जेणेकरून सर्वांना एका सुरक्षित वातावरणात जगता येईल. आता थेट मुख्य मुद्द्यावर येऊ. कलम 19 आणि त्याचा उपविभाग 1A. आता आपण केवळ तत्वज्ञानातून बाहेर पडून संविधानाने आपल्याला जे ठोस अधिकार दिलेत त्याकडे वळत आहोत. तुम्हाला माहीत असेलच, मूळ संविधानात कलम 19 अंतर्गत 7 प्रकारचे अधिकार होते. पण 1978ची 44वी घटनादुरुस्ती आठवतेय का? त्यानुसार संपत्तीचा अधिकार यातून वगळण्यात आला. ही एक खूप महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. त्यामुळे आता आपल्याकडे उरली आहेत ती केवळ 6 प्रकारची स्वातंत्र्ये. यातला सर्वात जास्त गाजणारा आणि नेहमी चर्चेत असणारा अधिकार म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तुम्ही बोलून, लिहून किंवा सोशल मीडियावर व्यक्त होऊ शकता. पण थांबा, इथेही अत्यंत कडक नियम आहेत. देशाची सुरक्षा धोक्यात आणणं, न्यायालयाचा अवमान करणं, कोणाची बदनामी करणं किंवा 2 गटांत दंगली भडकावणारे हेट स्पीच देणं, अशा गोष्टींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अजिबात पाठीशी घातलं जात नाही. आणि हीच गोष्ट काही ऐतिहासिक खटल्यांमधून अगदी ठळकपणे समोर आली. इंडियन एक्सप्रेस केस आणि प्रभुदत्त चावला केस. या प्रकरणांनी हे निक्षून सांगितलं की वृत्तपत्र स्वातंत्र्य हा या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जोपर्यंत सामान्य माणसाला राजकीय घडामोडींची अचूक माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अपूर्णच आहे. याच भक्कम विचारांतून पुढे 2005मध्ये माहितीचा अधिकार म्हणजेच RTIचा जन्म झाला, ज्याने खऱ्या अर्थाने ताकद दिली ती सामान्य नागरिकाला. यातली आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे नवीन जिंदल खटला. आज आपण आपल्या घरावर किंवा ऑफिसवर जो तिरंगा अभिमानाने फडकवतो, तो अधिकार ह्याच केसमुळे मिळालाय. हा आपला मूलभूत अभिव्यक्ती अधिकार आहे. पण इथेही ध्वजसंहितेचा आदर करणं सक्तीचं आहे. तिरंगा कधीही फाटलेला नसावा आणि तो रात्रीच्या वेळी फडकवला जाऊ नये, हा नियम पाळलाच पाहिजे. आता एक अत्यंत वेगळा आणि अंतर्मुख करणारा प्रसंग सांगतो. 1986ची बिजॉय इमॅन्युएल केस. केरळमधली काही शाळकरी मुलं राष्ट्रगीत सुरू असताना अत्यंत आदराने शांत उभी राहिली, पण त्यांनी ते गायलं नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा कोर्टाने एक ऐतिहासिक निकाल दिला. बोलण्याच्या स्वातंत्र्यामध्ये शांत राहण्याचा अधिकारही दडलेला आहे. बघा, केवळ घोषणा देणं म्हणजे अभिव्यक्ती नाही, तर शांतता ही सुद्धा एक अत्यंत प्रभावशाली कायदेशीर अभिव्यक्ती असू शकते. आहे की नाही रंजक?
चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया, जिथे आपण एकत्र जमण्याचा आणि देशभर मुक्तपणे फिरण्याचा अधिकार डिकोड करणार आहोत. आपल्याला शांततापूर्ण आणि विनाशस्त्र एकत्र येण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण सार्वत्रिक शांतता आणि देशाचं सार्वभौमत्व टिकवण्याच्या अटीवर. तसंच आपण संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करू शकतो. 2011च्या 97व्या घटनादुरुस्तीने तर हा अधिकार अधिक भक्कम केला. पण समजा कोणी ठरवलं की आंतरराष्ट्रीय मद्यपी संघटना काढायची तर चालेल का? अजिबात नाही. सार्वत्रिक नैतिकतेच्या आधारावर अशा गोष्टींना कायद्याचा कडाडून विरोध होईल. आता संचार आणि वास्तव्याचा अधिकार पाहू. आपण देशात कुठेही फिरू शकतो. पण आठवा तो कोरोनाचा काळ. सार्वजनिक हितासाठी त्यावेळी देशभर कडक लॉकडाऊन लागला होता. तसेच कुठेही जाऊन राहण्याचा हक्क असला तरी टिहरी धरणासारख्या प्रकल्पांसाठी विस्थापन करावंच लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अंदमानमधल्या जारवा आदिवासींचा विषय. अशा अतिसंवेदनशील जमातींचं संरक्षण करण्यासाठी बाहेरच्या लोकांना तिथे जाण्यास किंवा राहण्यास कायद्याने सक्त मनाई आहे. आता कलम 19च्या अगदी शेवटच्या आणि आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत असणाऱ्या अधिकाराकडे वळूया. आपला व्यवसाय किंवा नोकरी निवडण्याचं स्वातंत्र्य. आपल्याला हवा तो व्यवसाय निवडण्याची पूर्ण मुभा आहे, पण इथेही लॉजिक आहे. उदाहरणार्थ रेल्वे चालवणं. यात सरकारची मक्तेदारी आहे. तिथे आपण प्रायव्हेट व्यवसाय उघडू शकत नाही. आणि तांत्रिक पात्रता तर मस्ट आहे. आर्ट्स किंवा कॉमर्समधून पदवी घेतलेला एखादा विद्यार्थी अचानक उठून मला सर्जरी करायची आहे असं म्हणू शकत नाही ना. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि पात्रता पूर्ण करणं कायदेशीररित्या बंधनकारकच असतं. बरं, आतापर्यंत आपण काय पाहिलं? नागरिकांना काय काय करण्याची परवानगी आहे. पण आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. समजा एखाद्यावर थेट गुन्ह्याचा आरोप झाला, तर अशा अत्यंत कठीण परिस्थितीत आपलं संविधान त्याचं रक्षण कसं करतं? यासाठीच आहे अत्यंत पॉवरफुल असं कलम 20. हे कलम 20 नीट डोक्यात फिट बसण्यासाठी एक सोपी रूल ऑफ 3 ची ट्रिक लक्षात ठेवा. 3 मुख्य नियम आहेत. पहिला, पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणाऱ्या कायद्यांपासून संरक्षण. दुसरा, दुहेरी शिक्षेपासून बचाव. आणि तिसरा, स्वतः विरुद्ध साक्ष देण्याच्या सक्तीपासून संरक्षण. चला, पहिला नियम पाहू. कलम 20(1). थोडक्यात सांगायचं तर गुन्हेगारी कायदे बॅकडेटने लागू होत नाहीत. म्हणजे मालमत्तेचे दिवाणी कायदे जुन्या तारखेपासून लागू करता येतील, पण जर एखादी व्यक्ती आधीच एका गुन्ह्यासाठी तुरुंगात असेल तर आज एखादा नवीन जास्त कठोर कायदा पास करून तिची शिक्षा अचानक वाढवता येत नाही. हा खूप मोठा दिलासा आहे. दुसरा नियम कलम 20(2), ज्याला कायद्याच्या भाषेत डबल जेपर्डी म्हणतात. एकाच गुन्ह्यासाठी दोनदा न्यायालयीन शिक्षा दिली जाऊ शकत नाही. इथे एक अत्यंत बारीक कायदेशीर मुद्दा आहे बरं का. समजा एखादा सरकारी अधिकारी भ्रष्टाचारात अडकला. त्याला नोकरीवरून काढून टाकणं ही प्रशासकीय कारवाई झाली आणि त्याला तुरुंगात पाठवणं ही न्यायालयीन शिक्षा झाली. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकतात. पण एकाच गुन्ह्यासाठी 2 वेगवेगळ्या न्यायालयीन शिक्षा मात्र अजिबात देता येत नाहीत. आणि आता सर्वात गाजलेला आणि महत्त्वाचा मुद्दा, कलम 20(3) आणि 2010ची सेल्वी विरुद्ध कर्नाटक राज्य केस. सर्वोच्च न्यायालयाने अगदी कडक शब्दात बजावलं की कोणत्याही संशयिताला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी बळजबरी करता येणार नाही. दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही कोणाचीही जबरदस्तीने नार्को टेस्ट करू शकत नाही किंवा गुंगीचं इंजेक्शन देऊ शकत नाही. हे मूलभूत अधिकारांचं अत्यंत भयंकर उल्लंघन मानलं जातं. आजच्या या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी एक खूप खोल प्रश्न उभा राहतो. विचार करा, जर आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी त्यावर सतत वाजवी निर्बंध घालणं गरजेचं असेल, तर आपण खरंच पूर्णपणे मुक्त आहोत की संविधानाने आपल्याला अत्यंत सुरक्षितपणे मॅनेज करून ठेवलंय? पर्याय 1, या प्रश्नावर नक्की विचार करा आणि कमेंट्समध्ये तुमचं मत सांगा. आगामी परीक्षांसाठी अशाच क्लिष्ट कायदेशीर संकल्पना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी नक्की जोडलेले रहा. पर्याय 2, संविधानाची ही ताकद आणि त्यामागचं लॉजिक समजलं की कुठलीही परीक्षा कठीण वाटत नाही. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी सोबत रहा. पर्याय 3, हाच विचार करायला लावणारा प्रश्न घेऊन आज आपण इथेच थांबूया. जर हे विश्लेषण तुम्हाला परीक्षेसाठी आणि एक जागरूक नागरिक म्हणून फायद्याचं वाटलं असेल तर असाच अभ्यास आपण पुढेही चालू ठेवू.